Today we are going to discuss about 7th standard English poem Windy Lines. This is a collection of quotations from famous authors on the subject of wind. प्रसिद्ध लेखकांनी आणि कवींनी वाऱ्यावर ज्या कविता लिहिलेल्या आहेत इंग्लिशमध्ये त्या कवितांमधून छोटे छोटे उतारे घेऊन इथे त्यांचा संग्रह केलेला आहे. कोटेशन म्हणजे उतारा, कलेक्शन म्हणजे संग्रह. With the help of the internet and your teacher, you can make similar collections of famous memorable lines on different topics such as rain, rainbow, the moon, the sun, morning, night, home, school, etc. तुम्ही सुद्धा तुमच्या शिक्षकाच्या किंवा इंटरनेटच्या मदतीनं अशा प्रकारचा संग्रह बनवू शकता. त्यासाठी तुम्ही कोणताही विषय घेऊ शकता. इंद्रधनुष्य, पाऊस, चंद्र, सूर्य, सकाळ, रात्र, घर, शाळा इत्यादी. मेमोरेबल म्हणजे आठवणीत राहण्यासारखे. सो चिल्ड्रेन, यू कॅन ऑल्सो मेक सिमिलर टाईप ऑफ कलेक्शन अँड टेकिंग डिफरंट टॉपिक्स इन दॅट कलेक्शन लाईक रेन, रेनबो, द मून, द सन, मॉर्निंग, नाईट, होम, स्कूल, etc. You can put them against beautiful background and greeting cards. आणि तुम्ही हे कोटेशन्स एखाद्या ग्रीटिंग कार्ड्सवर सुद्धा लिहू शकता. लेट्स कम टू दीज कोटेशन्स. फर्स्ट कोटेशन इज फ्रॉम अ पोएम अ वाइंड ऑन द हिल विच इज बाय ए. नो वन कॅन टेल मी, नो बडी नोज व्हेअर द वाइंड कम्स फ्रॉम, व्हेअर द वाइंड गोज. कोणीही मला सांगू शकत नाही आणि कुणालाही हे माहीत नाही की वारा कोठून येतो आणि वारा कोठे जातो. नो वन म्हणजे कोणीही नाही, टेल म्हणजे सांगणे, नो बडी म्हणजे कोणीही नाही, नोज म्हणजे माहिती असणे. हिअर पोएट इज सेईंग दॅट एव्हरीवन नोज वाइंड इज देअर, इट इज कमिंग, इट इज गोईंग, बट नो बडी नोज व्हेअर फ्रॉम द वाइंड कम्स अँड व्हेअर द वाइंड गोज. Everyone is unknown about the coming of the wind and the going of the wind, where it goes and where from it comes. Now we see in right side a second quotation which is taken from the poem The Wind, which is written by R.L. Stevenson. उजव्या बाजूला द वाइंड या पोएमचा उतारा दिलेला आहे जो R.L. स्टीव्हन्सन या कवीने लिहिलेला आहे. तो आपण बघू. Oh, you that are so strong and cold, oh blower, are you young or old? हे शक्तिशाली आणि थंड वाऱ्या, हे सुसाटपणे वाहणाऱ्या वाऱ्या, तू तरुण आहेस की म्हातारा आहेस. स्ट्रॉंग म्हणजे शक्तिशाली, कोल्ड म्हणजे थंड, ब्लोअर म्हणजे वाहणाऱ्या, यंग म्हणजे तरुण, ओल्ड म्हणजे म्हातारा. अ पोएट इज आस्किंग टू द वाइंड व्हॉट टाईप ऑफ इट इज. It is young or old, and poet is also saying that wind is strong and cold. Are you a beast of field and tree, or just a stronger child than? तू झाडांसाठी राक्षसा समान आहेस आणि माझ्यापेक्षा थोडासा मजबूत मुलगा आहेस. बिस्ट म्हणजे राक्षस. वाऱ्यामुळे झाडे खाली कोसळतात, त्यामुळे वारा हा झाडांसाठी राक्षस आहे असं तो मुलगा म्हणतो. आणि तो मुलगा म्हणतो की तू माझ्यासारखाच आहेस, फक्त थोडासा माझ्यापेक्षा मजबूत आणि शक्तिशाली आहेस. अ चाइल्ड इज सेइंग दॅट यू आर जस्ट लाईक मी बट जस्ट अ स्ट्रॉंगर दॅन मी. अ वाइंड अ ब्लोईंग ऑल डे लॉंग, ओ वाइंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. हे वाऱ्या, तू दिवसभर वाहत असतोस आणि दिवसभर जोरजोराने मोठ्या आवाजात गाणे गात असतोस. ब्लोईंग म्हणजे वाहत राहणे, सिंग म्हणजे गाणे, लाऊड म्हणजे मोठ्या आवाजात. अ चाइल्ड इज सेईंग दॅट अ वाइंड होल डे यू आर ब्लोईंग अँड होल डे यू आर सिंगिंग अ सॉन्ग इन लाऊड नॉईस. नेक्स्ट कोटेशन इज फ्रॉम द पोएम ऑफ क्रिस्टिना रोसेटी. हू हॅज सीन द वाइंड, नायदर आय नॉर यू, बट व्हेन द लीव्स हँग ट्रेम्बलिंग द वाइंड इज पासिंग थ्रू. वाऱ्याला कोणी पाहिलं, तुम्हीही नाही पाहिलं आणि मीही नाही पाहिलं, पण जेव्हा झाडाची पाने हे जोरजोराने हलत राहतात, थरथर कापत राहतात, तेव्हा आपल्या लक्षात येते की हवा, वारा वाहत आहे.
नायदर म्हणजे नाही, नॉर म्हणजे नाही, ट्रेम्बलिंग म्हणजे थरथर कापणे, पासिंग थ्रू म्हणजे जवळून जाणे. द पोएट इज सेइंग दॅट नो वन हॅज सीन द वाइंड, बट व्हेन वी सी दॅट द लीव्स ऑफ द ट्रीज आर ट्रेम्बलिंग, then we understand that the wind is passing through. Who has seen the wind? Neither you nor I. But when the trees bow down their heads, the wind is passing by. वाऱ्याला कोणी बघितलेले आहे? तुम्हीही पाहिले नाही आणि मीही पाहिले नाही. परंतु जेव्हा आपल्याला झाडे हे खाली झुकलेले दिसतात, तेव्हा आपल्या लक्षात येते की वारा वाहून गेलेला आहे. बो म्हणजे झुकणे, बो डाऊन म्हणजे खाली झुकणे, हेड्स म्हणजे डोके. द पोएट इज सेइंग दॅट नो वन हॅज सीन द वाइंड, बट व्हेन यू सी ट्रीज आर बो डाऊन देअर हेड्स, देन वी अंडरस्टँड वाइंड इज पासिंग. राईज ब्रदर्स राईज, द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. हे बंधूंनो, सूर्योदय होत आहे आणि आकाशातून सूर्यप्रकाश जागृत होत आहे आणि सकाळच्या सूर्यप्रकाशाला नमस्कार करा. राईज म्हणजे उदय, वेकनिंग म्हणजे जागृत, प्रे म्हणजे नमस्कार, लाईट म्हणजे प्रकाश. द वाइंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. वारा हा लहान मुलाप्रमाणे शांतपणे पहाटेच्या कुशीत झोपलेला आहे, जसा की तो मुलगा रात्रभर रडत होता. लाईज अस्लीप म्हणजे झोपी गेला, आर्म्स म्हणजे कुशीत, बाहूत, डॉन म्हणजे पहाट, क्राईड ऑल नाईट म्हणजे रात्रभर रडला. नेक्स्ट कोटेशन वी सी नाऊ, विच इज फ्रॉम द पोएम ऑफ विलियम ब्लेक. विलियम ब्लेक यांच्या पोएममधील उतारा आपण बघणार आहोत. यू थ्रो द सँड अगेन्स्ट द वाइंड अँड द वाइंड ब्लोज इट बॅक अगेन. तुम्ही जर वाऱ्याच्या दिशेने माती फेकली तर तीच माती पुन्हा वारा तुमच्या अंगावर फेकणार. सँड म्हणजे माती, अगेन्स्ट म्हणजे त्याच्या विरुद्ध. वी ऑल नो व्हेन वी थ्रो अ सँड टुवर्ड्स द वाइंड इट ब्लोज अगेन ऑन आवर बॉडी. वी सी नाऊ अ नेक्स्ट कोटेशन विच इज फ्रॉम द पोएम ऑफ पी.बी. शेले. पी.बी. शेले यांच्या कवितेतील उतारा आपण बघणार आहोत. ओ वाइंड, इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. हे वाऱ्या, जर आता हिवाळा आलेला आहे तर का लवकरच वसंत ऋतू येईल. विंटर म्हणजे हिवाळा, स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू, बिहाइंड म्हणजे बाजूला. इन दिस वे वी completed this poem. Okay children, we meet in the next video with different subject. Goodbye, namaste, take care.